आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3739 मधील भाग 2 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. भाग 1 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पाहतात व एकला दिसे कैसा से व्यापक, कैसा से व्यापक, ज्याचे त्याचे मिळणे मिळे, तरी खेळे बहुरूपी, तरी खेळे बहुरूपी, जाणिवेचे नेदी अंग, दिशे रंग निवडेना, दिशे रंग निवडेना, तुका म्हणे हेची ठाई, हे तो नाही सर्वत्र, हे तो नाही सर्वत्र, ज्याचे त्याचे मिळणे मिळे, तरी खेळे बहुरूपी, तरी खेळे बहुरूपी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा भगवान शिव यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. अखंड शिवनाम सप्ताह मोज्य निवाडा, कारण भगवान शिवाचा अखंड शिवनाम सप्ताह माझं ग्रामदैवत निवाडा येथे चालू आहे. म्हणून भगवान शिवाच्या चरणी काय व्हावं म्हणून या अभंगावरील माझ्या जीवनामध्ये भावपुष्प मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे. भाग 1 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तुम्हाला आठवण करून देत आहे. पाहतात व एकला दिसे कैसा असे व्यापक, कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. मग कोणत्याही संप्रदायामध्ये असो, कोणत्याही धर्मामध्ये असो, जोपर्यंत तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार नाहीत, पाहण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये वेळ देणार नाहीत, तोपर्यंत तो पांडुरंग परमात्मा त्याला काय नाव द्यायचं ते द्या. मी म्हटलं ना, त्याला शिव म्हणा, शंकर म्हणा, भोलेनाथ म्हणा, काय त्याला नावच नाही. तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला पाहता हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. पाहणे, आपल्या आत पाहणे. कसं पाहणे हे भाग 1 मध्ये मी सविस्तर असं चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जाणिवेचे नेदी अंग, दिसे रंग निवडेना. इथं महाराजांनी सांगितलं की जाणीव, जाणीव म्हणजे काय? ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्याला जाणीव असं म्हणतात. आता भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी लागते हे भाग 1 मध्ये आपण पाहिलेलंच आहे. जाणीव म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचे ज्ञान होणे. आपण आपल्या बाजूला असलेले जग आणि या जगाची आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणीव होणे. हे कशानं करून घ्यावे लागेल आपल्या जीवनामध्ये? हे विचारानं, हे विचाराच्या ज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये त्याची जाणीव करून घ्यावी लागेल. ही जाणीव तुमच्या जीवनामध्ये एकदा झाली, तुम्ही जाणीव झाली की तुम्ही जागृत झालात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जागे झालात असं समजायचं. जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही जागे नाहीतच. मग तुम्ही कितीही परमार्थ केला, कितीही देवधर्म तुमच्या जीवनामध्ये केला, तरी तुम्हाला त्या भगवंताची जाणीव तुमच्या जीवनामध्ये कधीच होणार नाही. हे सूत्र लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये. जाणीव म्हणजे स्वतःच्या शरीर जे आहे, आपल्याला भगवंतानं शरीर दिलेलं आहे, या शरीरामध्येच तो आत्मा आहे, या शरीरामध्येच तो ब्रह्म आहे, या शरीरामध्येच तो शिव आहे. त्या शिवाचं दर्शन घ्यायचं असेल, ब्रह्माचं दर्शन घ्यायचं असेल, आत्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या जीवनामध्ये पाहत राहावं लागेल. हे पाहायचं कसं हे मी माझ्या जीवनामध्ये भाग 1 मध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. त्यालाच तत्त्वज्ञान म्हणायचं, त्यालाच अध्यात्म तुमच्या जीवनामध्ये म्हणायचं. अध्यात्म म्हणजे काय? आता तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात संत कसे असतात. आता संत तुमच्या जीवनामध्ये ओळखण्यासाठी
संताचे लक्षणाहून संत ओळखता येत नाहीत. आता संताच्या अंगी दया असते, क्षमा असते, करुणा असते, पण हे कोणाच्या अंगी आहे, कशी आहे, हे कसं ओळखायचं? संताचा देवावर पूर्ण विश्वास असतो. संताला देवाचं ज्ञान झालेलं असतं. संत हे जगाची सेवा करतात निर्हेतूपणे, म्हणजे कसलाच हेतू नसतो, कसलाच स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नसतो. ते निरंतर जगाच्या कल्याणासाठी येतात आणि जगाच्या कल्याणासाठीच आपलं आयुष्य खर्च करतात. आता हे संताची नुसती व्याख्या झाली, पण संत कसं ओळखायचं? संताच्या मुखावाटं सतत नामचिंतन असतं, ही नुसत्या व्याख्या झाली. म्हटलं की आपल्या जीवनामध्ये ओळखायचं कसं संत? कारण महाराजांनी इथं जी म्हटलं, जाणे बेची नेदी अंग दिशे रंग निवडेना, दिसे रंग निवडेना. कारण महाराज सांगतात जे संत असतात ते संत स्वतः त्यांची जाणीवच आपल्याला होऊ देत नाहीत. त्यांचा आंतरंग आणि बाह्य रंग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे दाखवितच नाही, ते लपविलेलं असतं त्यांच्या जीवनामध्ये. आंतरंग आणि बाह्यरंग त्यांच्या देहावर कुठलाच त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे. चेहऱ्यावर तेच असतं, वाणीमध्ये ते शांत बोलत असतात. त्यांच्या जीवनामध्ये ते आपल्यामध्येच राहतात, आपल्यामध्ये राहून आपल्याहून कितीतरी भिन्न असतात. कशामुळं भिन्न असतात? ते स्वतःच्या स्वरूपामध्ये, त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये ते लीन झालेले असतात. त्यांना स्वतःचं ज्ञान, त्या भगवंताचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये झालेलं असतं. मग ते एवढे आनंदी असतात, त्या आनंदाचं वर्णनही करता येत नाही. कारण शब्दामध्ये संताचं वर्णन करता येत नाही, शब्दामध्ये भगवंताचं वर्णन करता येत नाही. मात्र मग संत कसे ओळखावे? आपण जे संत म्हणून आपल्या गावोगाव जे हरिकथा, शिवकथा तुमच्या जीवनामध्ये सप्ताह मोठे मोठे सप्ते करता, किंवा तुमच्या वैयक्तिकही काही लोक त्यांच्या जीवनामध्ये सप्ते करतात आणि मोठे महाराज म्हणून मोठे कथाकार तुमच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणून आणता. पण संत म्हणून आणता का? संताचे लक्षणं, हे लक्षणाहून तुमच्या जीवनामध्ये संत कधीच कळत नाहीत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण महाराजांनी जे सांगितलं, संत जे आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आंतरंग आणि बाह्यरंग त्यांचं जे असतं ते दाखवितच नाहीत, ते दिसूच देत नाहीत. ते दिसलं की त्यांच्या जीवनामध्ये ते देह ठेवीत असतात. कारण लोकाला कळालं की आपण संत आहोत असं वाटलं की ते या जगामध्ये राहत नाही, ते त्यांच्या जीवनामध्ये, कारण देह ठेवायचा त्यांच्या अधीन असतो, कारण काळ त्यांच्या अधीन असतो, कारण ते संत आहेत. जगाचा मालकसुद्धा त्यांच्या अधीन झालेला असतो. म्हणून असे हे संत तुमच्या जीवनामध्ये ओळखणं, त्यांची संगत तुमच्या जीवनामध्ये मिळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. याच्यावर मी छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल. छोटंसं गाव होतं. आता आमचंही गाव छोटंसं गाव आहे. छोटंसं गाव असून 3 सप्ते होतात. आता 3 सप्ते म्हणलं, विठ्ठल रुक्मिणीचा सप्ताह होतो, हनुमंतरायाचा सप्ताह होतो आणि भगवान शिवाचा महादेव मंदिर आहे तिथं आता हा शिवनाम सप्ताह चालू आहे. असं 3 सप्ते होतात. तिथं एक निळोबाराय नावाचा एक व्यक्ती, साधं म्हणजे तो मजुरी करून खायचे, नवरा बायको त्यांच्या जीवनामध्ये, पण ते भगवंताचे भक्त त्यांच्या जीवनामध्ये. कुठंही भजन असलं गावामध्ये 3 सप्ते, समजा त्याही गावामध्ये 3 सप्ते होत होते. मग ते आलेले वारकरी असतील, भजनकरी असतील, त्यांना मग पाणी देणे, चहा देणे, सतरंजा टाकणे, तिथं झाडून काढणे, हे निळोबारायचं काम. म्हणून लोक त्याला निळू खेड्यामध्ये गरीब माणूस त्याच्या जीवनामध्ये, आणि ते मग कीर्तन असेल, भजन असेल, असं मग्न व्हायचे ध्यानामध्ये, भजनामध्ये राहायचे नाहीत, फक्त सेवा करायचे. ते आलेल्या महात्म्याची सेवा करायचे. मग त्या गावामध्ये येणाऱ्या महाराजाने बी त्याला निळूच म्हणायचं. काय निळू, सुंदर सेवा केली निळूनं. गावामध्ये हे निळू पाणी घेऊन ये, हे निळू चहा, असं लोक भजनामध्येही म्हणायचे. ते प्रेमानं ते पाणी द्यायचे, प्रेमानं चहा द्यायचे, अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये करायचे. पण लोकाला त्या गावामध्ये ते संत आहेत म्हणून कधीच कळालं नाही. एक भोळा माणूस आहे, साधा माणूस आहे, असं ते गाव ते समजित राहायचं. पण एक महात्म्याला त्याच्या जीवनामध्ये रामू म्हणायचा. त्याला संत त्याच्या जीवनामध्ये कसे असतात, संताची त्याला संगत, त्याला
करून घ्यायची होती. म्हणून तो कुठंही कीर्तन असलं की त्या कीर्तनाला जायचा. तिथं ते संत महात्मे जे असतात कीर्तन सांगणारे, त्यांना म्हणायचं संत कसे असतात, त्यांची संगती माझ्या जीवनामध्ये कशी घडल. मग त्यांनी तीच सांगायचे, त्यांच्याकडे करुणा असते, दया असते, ही व्याख्या झाल्या म्हणायचं. मला प्रत्यक्ष संताची संगत माझ्या जीवनामध्ये मला करायची आहे. त्याच्या मनाचं समाधान काही व्हायचं नाही. हा भटकत फिरत राहायचा, ह्या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून ह्या गावाला, असं जिथं कुठं संत मला कोण सांगेल, संत असे असतात, संताची भेट मला कोण करून देईल, अशी वड त्या रामूला त्याच्या जीवनामध्ये लागलेली आहे. तो रामू रात्रंदिवस फिरत आहे. प्रत्येक जिथं कथा आहे, जिथं कीर्तन आहे, जिथं भजन आहे म्हणून तिथं रामू जायचा आणि तिथं जाऊन विचारायचं की संत कसे असतात, त्यांची संगत माझ्या जीवनामध्ये मला घडेल का. लोकांनी फक्त संताची व्याख्या सांगायची, पण कोण संत आहे असं म्हणून कोणीच त्याला त्याच्या जीवनामध्ये सांगितलेलं नाही. असा फिरत फिरत तो हे निळूच्या गावाला तो आलेला आहे. निळूच्या गावामध्ये असा सप्ताह चालू आहे, मोठमोठे महाराज यायलेले आहेत. हा निळू त्याच्या जीवनामध्ये सतरंजा टाकायलेला आहे, झाडून काढायलेला आहे. पाणी म्हणलं पाणी, चहा म्हणलं चहा, महाराजाची सेवा, आणि सगळे निळू निळू म्हणून त्याला बोलावलेले आहेत. मग त्यानं तिथं आला, त्या महाराजाला विचारला की संत कसे असतात, त्यांची संगत माझ्या जीवनामध्ये घडेल का. हा निळू देखतच त्यानं त्या रामूनं त्या महाराजाला प्रश्न विचारला. ते महाराज त्याच्या अहंकारामध्येच बोलायला, संत हे करुणापर असतात, गीतेमध्ये असं सांगितलं आहे, रामायणामध्ये असं सांगितलं आहे, भगवान श्रीकृष्ण असं सांगतात. हे ते तत्त्वज्ञान त्याच्या जीवनामध्ये सांगायला चालू केलं. ही मला व्याख्या झाली, मला त्या संताची संगत मला करायची आहे, म्हणून मला संत सांगा, कधी भेटतील, कुठे भेटतील, कसे भेटतील, त्याची उत्कंठा पाहून. कारण त्या निळूला सहन झालं नाही. निळूनं सांगितलं की हे बाबा, तुला संताची संगत पाहिजे आहे का, तुला संताची भेट घ्यायची आहे का, ठीक आहे, काय हरकत नाही म्हणले. ठीक आहे म्हणले, तुला मी सांगतो म्हणले संत कसे असतात तुझ्या जीवनामध्ये. ह्याला एवढा आनंद झाला रामूला की मी कितीतरी दिवसानं तो प्रयत्न करीत होता, 10-20 वर्षे गेले होते, संत कसे, त्याची संगत कशी मिळेल असा त्याच्या जीवनामध्ये तो प्रयत्न करीत होता. आणि हा निळू सहज सांगितला की तुला मी संताची भेट करून देतो. संत कसे असतात, अत्यंत प्रेमळ असतात, अत्यंत निर्मळ असतात, असं ते रामूविहीच त्याला सांगू लागलेलं आहे. त्यानं मग सांगितलं की तू एवढं, अरे बाबा ही व्याख्या तर ऐकून ऐकून माझ्या जीवनामध्ये माझे कान पिकलेले आहेत. तो रामू त्या निळोबा राहायला म्हणून आलेला आहे. मग त्यांना थोडं मोठ्यानं हसले. तू काळजी करू नको, तू काय कर, आमच्या सप्त्यामध्ये राहा आणि तू माझ्या घरीच राहा म्हणले. मग त्यांच्या संगतीमध्ये, त्या निळोबा रायाच्या संगतीमध्ये तो रामू गेलेला आहे. 8 दिवस तो रामू त्या सप्त्याच्या निमित्तानं निळोबा रायाच्या घरी राहिलेला आहे. आता संगत त्याला त्याच्या जीवनामध्ये, मग तू दररोज प्रश्न विचारायचा, मला कधी संत भेटतील, कसे संत भेटतील, मी संत म्हणून कसं ओळखावं. असा तो रामू त्या निळूला फोन म्हणजे बोलू लागला की निळोबा राय त्यांच्या जीवनामध्ये मोठ्यानं हसायचे. रामू, ठीक आहे, तुला कळतील संत त्याची, तुझ्या जीवनामध्ये काळजी करू नको. सप्ताही झालेला आहे. सप्ताही झाल्यानंतर मग आता ह्यानं म्हणला मी गावाकडे जातो. नाही म्हणजे अजून काही दिवस राहा माझ्या घरी, काही हरकत नाही, तुला मी संत तुला भेटायचे वाटतेत ना, तुझ्या जीवनामध्ये संत तुला ओळखायचेत ना, तुझ्या मनाची ओढ मला कळालेली आहे. होय हो, मला मनाला माझ्या ओढ लागलेली आहे. निळोबा राय, मला संताची भेट घालून द्या, मला त्यांच्या. मग तो एवढा काकुलीत आला आणि त्या निळोबा रायाच्या चरणी त्यानं साष्टांग दंडवत घातला. आता हे निळोबा राय संत पदाला प्राप्त झालेले महात्मे होते. त्यांनी त्याचं अंतरंग पाहून त्याच्या डोक्याहून, त्याच्या पाठीहून हात फिरविला आणि हात फिरविला. रामू, उठ म्हणले, काही काळजी करू नको, तुला नक्कीच, तुला संताची भेट तुझ्या जीवनामध्ये घडून देतो, तुला नक्कीच भगवंताची तुझ्या जीवनामध्ये अनुभूती तुला मी करून देतो, काहीची काळजी करू नको. मग त्याला एवढा आनंद झाला. त्याने पाठीहून हात फिरवला, डोक्याहून हात फिरवला की ह्याचं मन एकदम शांत झालं, शून्य झालं. आणि शून्य झाल्यानंतर त्याला समाधी लागली. आणि समाधी लागल्यानंतर त्याला त्याच्या आत असणारं जे आत्मस्वरूप आहे त्याचं दर्शन झालं. भगवंताचं दर्शन त्याच्या जीवनामध्ये झालं. आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर
त्या रामूला कळालं की हे निळोबारायच संत आहेत आणि मी माझ्या जीवनामध्ये योग्य माणसाकडे आलेलो आहो, म्हणून ते निळोबारायाच्या चरणी साष्टांग दंडवत झालं. महाराज माझ्यावर चांगली कृपा केलेली आहे, माझं जीवन धन्य झालेलं आहे, असं तो रामू निळोबारायाच्या चरणी तो नतमस्तक होऊन त्याच्या गावाला त्याच्या जीवनामध्ये जातो. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये भेटणं, त्याची संगत आपल्याला मिळणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे हेची ठाई, हे तो नाही सर्वत्र, हे तो नाही सर्वत्र. अत्यंत महत्त्वाचा शब्द, कारण शेवटच्या चरणामध्येही महाराजांनी वापरलेला आहे. तुका म्हणे हेची ठाई. आता हेची ठाई म्हणजे शब्द आत्मरूप नसतात. आत्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये शब्दाने कधीच होत नाही. शब्द साधना तुमच्या जीवनामध्ये असतात. आता शब्द साध्य असू शकत नाहीत. शब्दाच्या ठिकाणी साध्यापर्यंत तुम्ही पोहोचता, पण शब्दाच्या ठिकाणी गोंधळ नसतो. गोंधळ हा मनाच्या ठिकाणी असतो. शब्द त्या गोंधळाचा पलीकडे असतात. शब्द आरसा आहेत आपल्या जीवनामध्ये, कारण भगवंत प्राप्तीसाठी शब्दच लागतात किंवा ब्रह्मप्राप्तीसाठी संतासाठी आपल्या जीवनामध्ये शब्दाचाच उपयोग करावा लागतो. शब्दाशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही. भगवंताची भेट घ्यायची असेल तर शब्द लागतात. पण कसे शब्द लागतात? कारण तुमच्या जीवनामध्ये, कारण त्या निळोबारायाचं दर्शन रामूला झाल्यामुळं रामूला कळालं की निळोबाराय हे संत आहेत. कधी कळालं? त्यांच्या संगतीमध्ये गेला. निर्वाच्य म्हणजे, कारण त्यानं निळोबारायाने त्याला काही कुठला उपदेश केला नाही. संगती घडली त्यांच्या जीवनामध्ये. संगती घडल्यानंतर तो शरण गेला. निळोबारायाला तो रामू शरण गेल्यानंतर त्याला काही शब्द ज्ञान दिलं का? त्यांनी कृपादृष्टी केली. कृपादृष्टी केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये, कारण त्या रामूला त्याच्या स्वतःच्या स्वरूपाची आणि त्या ब्रह्मस्वरूपाची त्याला ज्ञान त्याच्या जीवनामध्ये झालेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये शब्दज्ञान म्हटलं की बाहेरून गोळा केलेल्या ज्ञानाने तुम्हाला भगवंताचीही भेट होत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये संताचीही भेट होत नाही. तुम्हाला संताची भेट घ्यायची असेल, भगवंताची भेट तुमच्या जीवनामध्ये जर घ्यायची असेल, तर तुम्हाला हे शास्त्रामधून जे गोळा केलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाने तुमचा अहंकारच वाढतो. म्हणून परमार्थामध्ये अहंकार एवढा टोकाला गेलेला आहे. माफी मागून बोलतो, आता सध्या परमार्थ नुसता अहंकाराचा परमार्थ आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये तिथं जावं असं मला वाटतच नाही. कारण मी परमार्थिक असल्यामुळं परमार्थामधल्या माणसाला, त्याचा 60 वर्षे माझं रनिंग वय आहे, समोरच्याचं 60-60 वर्षे रनिंग वय असतं. बघण्याची दृष्टी वेगळी आहे, कारण बोलण्याची दृष्टी वेगळी आहे, कारण अंतकरणातला भाव वेगळा आहे. कारण डोळे सांगतात समोर. प्रत्येक तुमचं चित्र तुमचं डोळ्यावाटं दिसतं. तुमच्या डोळ्यामध्ये डोळ्याचा भाव वेगळा, कंठाचा भाव वेगळा, हृदयाचा भाव वेगळा. हे जर तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत 60-70 वर्षापर्यंत हेच गेलं नसेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या हृदयामध्ये कधी पाहणार आहात? कधी तुम्हाला त्या संताची तुमच्या जीवनामध्ये भेट होणार आहे आणि कधी तुम्हाला त्या भगवंताची भेट होणार आहे? 60 वर्ष अभिषेक गेला, आता किती शिल्लक राहिलेलं आहे याचाही विचार आपल्या जीवनामध्ये नाही. कारण मरायचं तर प्रत्येक जणाला आहे. हा देह एक दिवस ठेवावाच लागतो. देह ठेवल्याशिवाय दुसरी गत्यंतर नाही. पुन्हा देह मिळणार आहे का न मिळणार आहे, कारण गीता काय सांगते हे काही महत्त्वाचं नाही. तुम्हाला एवढं मोलाचं आयुष्य देऊन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचं कल्याण करता आलं नाही, स्वतःचं हित तुम्हाला कळालं नाही, तुम्हाला संत तुम्ही ओळखिले नाहीत, संताच्या संगतीमध्ये गेला नाहीत, संताचा अपमान केला, तर जे संत नाहीत आणि जे या जगाला भोंदूगिरीनं जगाला त्यांच्या जीवनामध्ये फसवून फक्त पैशाच्या मागं लागलेल्या लोकाच्या मागं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर फिरत बसलात,
तर तुमच्या जीवनामध्ये तो खरा परमार्थ झालेला आहे का, हे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं. कारण माझ्या जीवनामध्ये माझी इच्छासुद्धा राहिलेली नाही बोलावं म्हणून, कारण माझा काही स्वार्थच राहिलेला नाही. आता तुम्हाला बोलावं, तुम्ही माझं ऐकावं. मी काही एवढा ज्ञानी नाही, पंडित नाही. मी माझ्या जीवनामध्ये रात्रंदिवस त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न आहे. माझाही निर्धार एवढा आहे, मलाही जायचं आहे. गेल्यानंतर जायचं तर प्रत्येकाला आहे. मग समाजासाठी काय, समाजाचं काही ऋण आहे ते फेडण्याचं माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करतो. म्हणून या अभंगावर जे झालेलं चिंतन आहे भगवान शिवाच्या चरणी, हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.